Hello everyone, welcome in SRG Technical. In this video, in this lecture, we will going to study syllabus topic 3.8 resonance in parallel RLC circuit. The question is asked on this topic in MSBT exam at winter 8, 9, summer 12, winter 13, summer 16. Question number 12, resonance in parallel circuit. Concept of resonance. Resonance म्हणजे काय? Concept of resonance in the parallel circuit when the inductive reactance XL becomes equal to capacitive reactance XC, means XL equals to XC, the circuit acts as a resistive circuit. Okay, the condition is set to resonance. Concept of resonance, we have discussed the concept of resonance in the series LRC circuit. आपण डिस्कस केलेलं आहे रेझोनन्स ही संकल्पना सिरीज LRC सर्किटमध्ये. सिमिलरली वी कॅन हॅव रेझोनन्स इन दी पॅरलल LCR सर्किट ॲज वेल. सिमिलरली म्हणजे त्याचप्रमाणे वी कॅन हॅव आपल्याजवळ आहे रेझोनन्स इन द पॅरलल LRC सर्किटमध्ये सुद्धा ॲज वेल ॲट अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी कॉल्ड रेझोनंट फ्रिक्वेन्सी FR. ओके, पर्टिक्युलर म्हणजे एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीला रेझोनंट फ्रिक्वेन्सी FR असे आपण म्हणतो. रेझोनन्स म्हणजेच काय? अनुनाद किंवा प्रतिध्वनी. द अप्लाइड व्होल्टेज V अँड द टोटल करंट I आर इन फेज. सर्किटला अप्लाय केलेला व्होल्टेज V अँड टोटल करंट I, सर्किटमधील टोटल करंट I हे दोन्ही ज्यावेळी एका फेजमध्ये असतील, आर इन फेज, एका स्थितीमध्ये असतील, एका टप्प्यामध्ये असतील, देन द रेझोनन्स इज सेड टू हॅव टेकन प्लेस इन द पॅरलल AC सर्किट. तेव्हा आपण रेझोनन्सने जागा घेतली आहे पॅरलल सर्किटमध्ये असे म्हणू शकतो. फॉर अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट ऑफ रेझोनन्स, ओके, रेझोनन्स ही संकल्पना समजण्यासाठी रेफर टू फिगर 3.8.1 इन विच, की ज्याच्यामध्ये टू ब्रांचेस आर कनेक्टेड इन पॅरलल विथ इच अदर. फिगर 3.8.1 मध्ये टू ब्रांचेस आहेत, दोन शाखा आहेत, त्या पॅरलली कनेक्टेड आहेत एकमेकाला. फर्स्ट ब्रांच कन्सिस्ट ऑफ अ रेझिस्टन्स इन सिरीज विथ अ प्युअर इंडक्टन्स. फर्स्ट ब्रांचमध्ये काय आहे? रेझिस्टन्स आहे, त्याच्या सिरीजमध्ये एक इंडक्टन्स आहे, प्युअर इंडक्टन्स आहे. व्हेअर ॲज द अदर ब्रांच कन्सिस्ट ऑफ ए प्युअर कॅपॅसिटन्स. ओके, दुसऱ्या ब्रांचमध्ये एक कॅपॅसिटर आहे, कॅपॅसिटन्स आहे. हे दोन्ही ब्रांच एकमेकाला पॅरललमध्ये आहेत. लेट द सायनोसॉइडल व्होल्टेज V ऑफ फ्रिक्वेन्सी F. सायनोसॉइडल व्होल्टेज V अप्लाय केला आहे, की ज्याचा फ्रिक्वेन्सी आहे F, वारंवारता F आहे, बी कनेक्टेड अक्रॉस पॅरलल सर्किट. ओके, पॅरलल सर्किटच्या अक्रॉस तो कनेक्ट केलेला आहे. लेट द करंट थ्रू द फर्स्ट ब्रांच बी IL. पहिल्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट काय आहे? IL. ओके, इंडक्टिव्ह करंट. अँड दॅट थ्रू द सेकंड ब्रांच बी IC. आणि दुसऱ्या ब्रांचमधून प्रवाहित होणाऱ्या करंटला काय नाव दिलेलं आहे? IC, कॅपॅसिटर करंट. ओके, इथं पाहू शकता फिगर 3.8.1 पॅरलल AC सर्किट. फर्स्ट ब्रांचमध्ये एक रेझिस्टन्स आहे, त्याच्या सिरीजमध्ये प्युअर इंडक्टन्स आहे, सेकंड ब्रांचमध्ये कॅपॅसिटन्स आहे. हे दोन्ही ब्रांच एकमेकांना पॅरलल आहेत. अशा पॅरलल असणाऱ्या ब्रांचला एक व्होल्टेज सोर्स ज्याची फ्रिक्वेन्सी F आहे तो कनेक्ट केलेला आहे. प्रथम ब्रांचमधून प्रवाहित होणाऱ्या करंटला IL हे नाव दिलेले आहे, दुसऱ्या ब्रांचमधून प्रवाहित होणाऱ्या करंटला IC हे नाव दिलेलं आहे. टोटल करंट I हा इथे प्रवाहित होतोय, ब्रांच 1, ब्रांच 2. ओके, ब्रांच 1 साठी फेजर डायग्राम इथे दाखवलेले आहे. व्होल्टेजला रेफरन्स व्होल्टेज कन्सिडर केलेला आहे. हियर इज द व्होल्टेज लाईन कन्सिडर्ड ॲज रेफरन्स व्होल्टेज अँड द फेजर ऑफ IL इज लॅगिंग behind V by phi L. Okay, for the second branch phasor diagram shown in here, the voltage line is taken as a reference and IC capacitor currents leads voltage by 90 degree. Okay, the complete phasor diagram at resonance. Okay, combining the phasor diagrams of individual branches. Okay, combining the phasor diagram of individual branches म्हणजेच वैयक्तिक ब्रांच जे होते, ब्रांच 1 आणि ब्रांच 2 या दोन्हींचे फेजर डायग्राम जर आपण कम्पेअर केली, इथं पाहू शकता
इथे पाहू शकता व्होल्टेजची लाईन व्ही रेफरन्स आहे आणि आय एल लॅग आहे, मागे आहे 5L इतक्या अँगलने. ह्या फेजर डायग्राममधून फक्त व्ही कोन 5L आय एल ही बाजू जर सेपरेट केली तर ब्रांच 1चं फेजर डायग्राम होते. ओके, त्याच पद्धतीने रेफरन्स लाईन व्ही आणि आय सी ही इतकीच जर आपण बाजू बाहेर केली तर ब्रांच 2ची फेजर डायग्राम होते. या दोन्ही फेजर डायग्राम इथे कंबाईन केलेल्या आहेत. ओके, कंप्लीट फेजर डायग्राम ॲट रेझोनन्ससाठी कंबायनिंग द फेजर डायग्राम्स ऑफ इंडिव्हिज्युअल ब्रांचेस we can draw the complete phasor diagram as shown in figure 3.8.2. Note that हे लक्षात ठेवा की this phasor diagram has been drawn when the resonance has taken place in the parallel circuit. हे लक्षात ठेवा की ही फेजर डायग्राम तेव्हाच ड्रॉ करू शकतो जेव्हा सर्किटमध्ये रेझोनन्सने जागा घेतलेली आहे. हेन्स म्हणून अप्लाइड व्होल्टेज व्ही अँड टोटल करंट आय. ओके, अप्लाइड व्होल्टेज व्ही अँड टोटल करंट आय, applied voltage V and total current I are in phase with each other. are in phase, ते एकाच स्थितीत आहेत, ते एकाच टप्प्यात आहेत. are in phase with each other, एकमेकाला. the phasor for I, total current I, is drawn by using law of parallelogram because law of parallelogram म्हणजेच काय, समांतरभुज चौकोनाचा नियम. समांतरभुज चौकोनाचा नियम काय सांगतोय? Law of parallelogram, total current I bar equals to IL bar plus IC bar. Total current I bar equals to IL bar plus IC bar. Okay, IL bar means inductive current, IC bar means capacitive current. The phasor addition of these two current resultant is total current I bar. Okay, resultant current I bar here shown in figure. Resultant current I bar I equals to IL cos phi L. Okay, and IL sin phi equals to IC, branch 1 current, branch 2 current. Okay, figure 3.8.2a, complete phasor diagram at resonance. Figure 3.8.2 continued. Okay, figure 3.8.2b, impedance triangle of RL सिरीज सर्किट. इम्पेडन्स ट्रायंगल आपण अशा पद्धतीने मिळवू शकतो RL सिरीज सर्किटचा. इथे पाहू शकता इम्पेडन्स ट्रायंगल RL सिरीज सर्किटचा. ओके, रेफरन्स आहे तो आर घेतलेला आहे. उभी बाजू जी आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कारण RL सिरीज सर्किट आहे. ओके, हायपोथेटियस जो कर्ण आहे R² प्लस XL² केल्यानंतर तो ZL येईल. ठीक आहे, इम्पेडन्स ट्रायंगल ऑफ RL सिरीज सर्किट इथे दाखवलेला आहे. इम्पेडन्स ट्रायंगल ॲट रेझोनन्सच्या वेळी व्ही अँड आय आर इन फेज. ओके, व्होल्टेज आणि टोटल करंट आय हे दोन्ही एकाच फेजमध्ये असतात, एकाच टप्प्यामध्ये असतात. हेन्स म्हणून फाय इक्वल्स टू 0, त्यांच्यातील जो फेज अँगल फाय आहे तो काय आहे? 0 असणार आहे. हेन्स पॉवर फॅक्टर दॅट इज कॉस फाय इक्वल्स टू 1. म्हणून शक्तीचा घटक कॉस 5 जो आहे, पॉवर फॅक्टर जो आहे तो 1 असेल, युनिटी असेल. देअरफॉर म्हणून द रेझोनन्स कंडिशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज युनिटी पॉवर फॅक्टर. म्हणून रेझोनन्स कंडिशनला युनिटी पॉवर फॅक्टर, शक्तीचा घटक 1 असा सुद्धा म्हणतात, ही स्थितीसुद्धा म्हणतात. दिस कंडिशन कॅन बी अचिव्ड इफ अँड ओनली इफ. ही स्थिती आपण अचीव करू शकतो, मिळवू शकतो जर आणि तर आय इक्वल्स टू IL कॉस फाय एल असेल अँड IC इक्वल्स टू IL साइन फाय एल असेल तर. 3.8.1 द रिझल्टंट करंट I is obtained by phasor addition of IL and IC at F equals to FR, that is at resonant frequency. The capacitor current IC equals to IL sin phi L and the resultant current I equals to IL cos phi L is minimum and it is in phase with applied voltage V as shown in figure 3.8.2a. Syllabus topic 3.8.1 resonant frequency FR. Question number 13 arised here. Formula of resonant frequency. Write down the formula of resonant frequency in MSBT exam winter 8, winter 9, winter 14. The question is asked on this topic many times. Syllabus topic 3.8.1 resonance frequency FR. What is resonance frequency? What are the formula of resonance frequency? At resonance, at the time of resonance, the value of current through branch 2 is given by, the value of current branch 2 is given by IC. IC means capacitive current. This is the branch 2 current. IC equals to IL sin phi L 3.8.2, but IL equals to V upon total impedance ZL.
and sin phi L equals to XL upon ZL from the impedance triangle of figure 3.8.2b. ओके, आर एल सिरीज सर्किटसाठी इम्पिडन्स ट्रायंगल जर गृहीत धरायचा असेल तर हा आहे. ओके, परंतु आर एल सी पॅरलल सर्किटमध्ये इथे पाहू शकतो आपण आर आणि एल हे दोन्ही सिरीजमध्ये आहेत, त्याच्यासाठीचा हा तो इम्पिडन्स ट्रायंगल आहे. परंतु आय सी आपण कॅल्क्युलेट करत असताना आय सी काय असेल, आय सी इक्वल्स टू आय एल साइन फाय एल, आय एल साइन फाय एल. परंतु आय एल इक्वल्स टू टोटल व्होल्टेज व्ही अपॉन झेड एल अँड साइन फाय एल म्हणजेच एक्स एल अपॉन झेड एल. ओके, इम्पिडन्स ट्रायंगलवरून आपण पाहू शकतो साइन फाय एल, साइन फाय एल, साइन फाय एल काय सांगतो, साइन म्हणजेच काय, समोरची बाजू भागिले कर्ण. ओके, समोरची बाजू कोण आहे, एक्सेल, कर्ण काय आहे, झेड एल. साइन फाय एल इक्वल्स टू एक्सेल डिवायडेड बाय झेड एल फ्रॉम द इम्पिडन्स ट्रायंगल ऑफ फिगर 3.8.2b. ओके, सबस्टिट्युटिंग दिस व्हॅल्यू वी गेट, आपण या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर पुट केल्यानंतर आपल्याला मिळेल आय सी इक्वल्स टू व्ही डिवायडेड बाय झेड एल इंटू एक्सेल डिवायडेड बाय झेड एल इक्वल्स टू व्ही एक्सेल डिवायडेड बाय झेड एल स्क्वेअर. छेदाछेदांचा काय होईल, गुणाकार आणि तो वर्ग होईल. झेड एल स्क्वेअर अंशात सुद्धा काय होईल, गुणाकार होईल. व्ही गुणिले एक्सेल डिवायडेड बाय झेड एल स्क्वेअर, एक्सप्रेशन नंबर 3.8.3. बट आय सी, परंतु आय सी म्हणजेच काय आहे, व्ही अपॉन एक्स सी. पुन्हा इथे व्ही अपॉन एक्स सी आहे. ओके, देअरफॉर व्ही अपॉन एक्स सी, ह्या आय सीच्या ऐवजी व्ही अपॉन एक्स सी ठेवला इक्वल्स टू व्ही इंटू एक्सेल डिवायडेड बाय झेड एल स्क्वेअर. ओके, आय सीच्या ऐवजी व्ही अपॉन एक्स सी ठेवलं तर काय होईल, व्ही अपॉन एक्स सी इक्वल्स टू व्ही इंटू एक्सेल डिवायडेड बाय झेड एल स्क्वेअर. ओके, इकडचा व्ही कॅन्सल होईल. हा झेड एल स्क्वेअर बरोबर चिन्हाच्या पलीकडे असताना छेदात आहे, परंतु बरोबर चिन्हाच्या अलीकडे घेत असताना तो अंशात येईल. देअरफॉर झेड एल स्क्वेअर इक्वल्स टू एक्सेल इंटू एक्स सी. ओके, झेड एल स्क्वेअर इक्वल्स टू एक्सेल इंटू एक्स सी, आणि हा छेदातला एक्स सी ते होता तो काय होईल, बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना गुणाकारात जाईल. ओके, बट झेड एल स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर, परंतु इम्पिडन्स ऑफ इंडक्टिव्ह सर्किट झेड एल स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर अँड एक्सेल इंटू एक्स सी इक्वल्स टू ओमेगा एल डॉट 1 अपॉन ओमेगा सी. ओके, एक्सेल म्हणजेच काय, ओमेगा एल आहे, आणि एक्स सी म्हणजेच काय, 1 अपॉन ओमेगा सी. म्हणजेच एक्सेल गुणिले एक्स सीच्या ऐवजी ओमेगा एल गुणिले 1 अपॉन ओमेगा सी आपण ठेवू शकतो, आणि झेड एल स्क्वेअरच्या ऐवजी आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर आपण ठेवू शकतो. ठीक आहे, बरोबर चिन्हाच्या लेफ्ट हँड साईडला आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर येईल झेड एल स्क्वेअरच्या ऐवजी, आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे म्हणजे राईट हँड साईडला एक्सेल गुणिले एक्सेलच्या ऐवजी ओमेगा एल गुणिले 1/ओमेगा सी येईल. ओके, therefore r square plus omega square l square equals to l upon c. ओमेगा ओमेगा कॅन्सल होईल आणि इकडचा गुणाकारात असलेला जो एल आहे तो अंशात जाईल, म्हणून अंशामध्ये एल छेदामध्ये काय येईल, सी येईल, एल बाय सी. ठीक आहे, राईट हँड साईडचं कॅन्सलेशन कळालं इथे. ओके, लेफ्ट हँड साईडचं पहा, आर स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एल स्क्वेअर, याच्यामध्ये ओमेगा स्क्वेअर एल स्क्वेअर ही बाजू इथे ठेवलेली आहे, प्लस आर स्क्वेअरमध्ये जो होता तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना मायनसमध्ये जाईल. ओके, म्हणून देअरफॉर ओमेगा स्क्वेअर एल स्क्वेअर इक्वल्स टू एल बाय सी मायनस आर स्क्वेअर. देअरफॉर ओमेगा स्क्वेअर, आता फक्त आम्हाला ओमेगा स्क्वेअर हवा आहे म्हणून ओमेगा स्क्वेअर ठेवला. एल स्क्वेअर पलीकडे जात असताना गुणाकारात असलेला एल स्क्वेअर तो काय होईल, छेदात जाईल. ओके, इक्वल्स टू 1 अपॉन एल सी मायनस आर स्क्वेअर डिवायडेड बाय एल स्क्वेअर. एक्सप्रेशन नंबर 3.8.6. Let FR resonant frequency at F equals to FR, omega equals to 2 pi FR. ओमेगा म्हणजेच काय, 2 pi FR. Therefore 2 pi FR स्क्वेअर, ओमेगा म्हणजेच काय, 2 pi FR. ओके, कारण की रेझोनन्स फ्रिक्वेन्सीला F इक्वल्स टू काय असणार आहे, FR असेल. ओके, म्हणून ओमेगाचा जो फॉर्म्युला आहे 2 pi F च्या ऐवजी आता इथे काय येईल, FR येईल, 2 pi FR. ठीक आहे, अदर कंडिशन्स ॲज इट इज. देअरफॉर 2 pi FR ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 1 अपॉन एल सी मायनस आर स्क्वेअर डिवायडेड बाय एल स्क्वेअर. देअरफॉर FR इक्वल्स टू, फक्त आता FR हवा आहे, FR इथे ठेवला, वर्ग नको आहे. वर्ग जर इथला लेफ्ट हँड साईडचा वर्ग कॅन्सल करायचा असेल तर राईट हँड साईडच्या बाजूंना वर्गमुळात ठेवावा लागेल. ओके, तर पहा, आणि जो इथील 2 पाय होता तो काय होईल, गुणाकारात होता, बरोबर चिन्हाच्या अलीकडे असताना गुणाकारात होता, तर तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना भागाकारात जाईल म्हणजे छेदात जाईल. FR इक्वल्स टू 1 अपॉन 2 पाय अंडर रूट वर्गमुळात 1 अपॉन एल सी मायनस आर स्क्वेअर डिवायडेड बाय एल स्क्वेअर. एक्सप्रेशन नंबर 3.8.7. इफ आर इज निग्लिजिबल, जर का याच्यामध्ये आर हा निग्लिजिबल असेल, अत्यंत कमी असेल, वी कॅन निग्लेक्ट,
आपण त्याला दुर्लक्ष करू शकतो. द सेकंड टर्म इन दी अबाव एक्सप्रेशन देअरफॉर एफ आर इक्वल्स टू 1/2 पाय अंडर रूट एल सी 3.8.8 एक्सप्रेशन नंबर 3.8.8 रेझोनंट फ्रिक्वेन्सीचं एक्सप्रेशन समीकरण काय आहे देअरफॉर एफ आर इक्वल्स टू 1/1/2 पाय गुणिले वर्गमुळात एल सी. Thus, the expression for the resonant frequency of the parallel RLC circuit is same as that of the series LRC circuit. ओके, अशा पद्धतीने सिरीज LRC सर्किटचा एक्सप्रेशन जे आहे समीकरण जे आहे रेझोनंट फ्रिक्वेन्सीसाठी ते सेमच आहे पॅरलल सर्किटसाठी. ओके, डायनामिक इम्पिडन्स ॲट रेझोनन्स ZD. डायनामिक इम्पिडन्स, डायनामिक म्हणजे चैतन्य असलेला गतिमान, डायनामिक अचानक जो होतो तो. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 3.8.2 डायनामिक इम्पिडन्स. इम्पिडन्स म्हणजे प्रतिबाधा ॲट रेझोनन्स. रेझोनन्स सर्किट ज्यावेळी रेझोनन्स असेल त्यावेळी अचानक चैतन्य असलेला गतिमान एक प्रतिबाधा तयार होते, त्याला आपण डायनामिक इम्पिडन्स ZD असे म्हणणार आहोत. द डायनामिक इम्पिडन्स ZD is defined as the impedance offered by the parallel LRC circuit at resonance. Okay, dynamic impedance ZD is defined as, त्याची परिभाषा अशी करू शकतो की द इम्पिडन्स ऑफर्ड बाय, इम्पिडन्स म्हणजे प्रतिबाधा, ऑफर्ड म्हणजे देऊ करणे. ओके, कुणाद्वारे देऊ करणे, बाय म्हणजे च्याद्वारे, कुणाद्वारे, पॅरलल LCR सर्किटद्वारे. ओके, पॅरलल सर्किटद्वारे एक इम्पिडन्स ऑफर्ड केला जातो ॲट रेझोनन्स, सर्किट रेझोनन्स असताना सुद्धा. ओके, एक इम्पिडन्स देऊ केला जातो, त्यालाच आपण डायनामिक इम्पिडन्स असे म्हणतो. द करंट आय ॲट रेझोनन्स इज गिवन बाय आय इक्वल्स टू IL कॉस फायल. ओके, तो टोटल करंट आय जो आहे रेझोनन्स सर्किटच्या वेळी काय असतो, आय इक्वल्स टू IL कॉस फायल. परंतु IL म्हणजेच काय, टोटल व्होल्टेज V छेद टोटल इम्पिडन्स ZL अँड कॉस फायल इक्वल्स टू R अपॉन ZL, आणि कॉस फायल काय असणार आहे, R छेद ZL. ओके, देअरफॉर आय इक्वल्स टू V डिवायडेड बाय ZL इंटू R ZL. यांचा आता ह्या फॉर्म्युल्याचं विस्तृतीकरण करून म्हणजेच ILच्या ऐवजी V अपॉन ZL आणि कॉस फायलच्या ऐवजी R अपॉन ZL इथे ठेवला आणि यांचा गुणाकार घेतला तर अंशांशाचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार होईल, बरोबर V गुणिले R छेद ZL स्क्वेअर. ओके, V गुणिले R छेद ZL स्क्वेअर 3.8.9 एक्सप्रेशन नंबर 3.8.9. टोटल करंट I इक्वल्स टू V इंटू R डिवायडेड बाय ZL स्क्वेअर. बट ZL स्क्वेअर, परंतु आता पुन्हा इथे ZL स्क्वेअर म्हणजेच काय, R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर. मग ZL स्क्वेअरच्या ऐवजी काय ठेवणार, देअरफॉर टोटल करंट I इक्वल्स टू V गुणिले R छेद R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर. ZLच्या ऐवजी R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर. ठीक आहे, बरोबर V गुणिले R डिवायडेड बाय R स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर L स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर L स्क्वेअर. आता XLची फोड केली तर ओमेगा स्क्वेअर L स्क्वेअर होणार फ्रॉम इक्वेशन 3.8.5. ओके, प्रिव्हियस समीकरण 3.8.5 वरून R स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर L स्क्वेअर म्हणजेच काय, L भागिले C आहे. म्हणून टोटल करंट I इक्वल्स टू अंशात V गुणिले R छेद L बाय C. ओके, इथं पाहू शकता, बरोबर V अंशात V छेदात L छेद RC. ओके, V छेद L छेद R गुणिले C. एक्सप्रेशन नंबर 3.8.10. आता ही जी टर्म आहे L छेद R गुणिले C यालाच आपण डायनामिक इम्पिडन्स असे म्हणतो. द टर्म L डिवायडेड बाय RC इज कॉल्ड ॲज द डायनामिक इम्पिडन्स ZD. द करंट I इज इन फेज विथ सोर्स व्होल्टेज V. या कंडिशनला पहा, म्हणजेच कसं आहे की करंट I जो आहे तो फेजमध्ये आहे सोर्स व्होल्टेज Vच्या ॲट रेझोनन्सच्या वेळी, अँड द करंट इज मिनिमम, आणि करंट काय असणार आहे त्यावेळी मिनिमम असेल ॲट पॅरलल रेझोनन्स. देअरफॉर द डायनामिक इम्पिडन्स इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ पॅरलल रेझोनंट सर्किट. आणि डायनामिक इम्पिडन्स जो आहे तो मॅक्झिमम किमतीचा असेल पॅरलल रेझोनन्स सर्किटच्या. ओके, देअरफॉर ZD इक्वल्स टू L डिवायडेड बाय RC एक्सप्रेशन नंबर 3.8.11 अँड I इक्वल्स टू V डिवायडेड बाय ZD एक्सप्रेशन नंबर 3.8.12. ओके, प्रॉपर्टीज ऑफ डायनामिक इम्पिडन्स. प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म. डायनामिक इम्पिडन्सचे काय गुणधर्म आहेत, द डायनामिक इम्पिडन्स ZD इज प्युअरली रेझिस्टिव्ह. हा काय आहे, प्युअरली रेझिस्टिव्ह आहे बिकॉज ऑफ रेझोनन्स V अँड I आर इन फेज अँड द पॉवर फॅक्टर इज युनिटी. ठीक आहे, साहजिकच आहे, व्होल्टेज आणि करंट एका फेजमध्ये असेल तर सर्किट काय असतो, रेझिस्टिव्ह. म्हणून ZD हा प्युअरली रेझिस्टिव्ह आहे
ओके. आणि त्यावेळी पॉवर फॅक्टर कसा असणार आहे, युनिटी. द डायनॅमिक इम्पिडन्स रिप्रेझेंट्स द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ इम्पिडन्स ऑफ द पॅरलल सर्किट. पॅरलल सर्किटचा जो इम्पिडन्स आहे, प्रतिबाधा आहे, तो मॅक्झिमम किमतीमध्ये रिप्रेझेंट करतो, सादर करतो. त्यालाच आपण डायनॅमिक इम्पिडन्स सुद्धा म्हणतो. फिगर 3.8.3 शोज द व्हेरिएशन इन डायनॅमिक इम्पिडन्स. व्हेरिएशन म्हणजे विभिन्नता, फरक. ओके. भिन्नता, फरक, तफावत आपण ज्याला म्हणतो. 3.8.3 मध्ये, फिगर 3.8.3 मध्ये डायनॅमिक इम्पिडन्सचा जो फरक आहे तो दाखवलेला आहे विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सीसोबत. इट ऑल्सो शोज दॅट, त्याच्यामध्ये असं सुद्धा दाखवलं आहे की द इम्पिडन्स ऑफ ए पॅरलल रेझोनन्स सर्किट, पॅरलल रेझोनन्स सर्किटचा जो इम्पिडन्स आहे इज इंडक्टिव्ह. हा काय आहे, इंडक्टिव्ह असतो. बिलो रेझोनन्स अँड कॅपॅसिटिव्ह अबाव रेझोनन्स. ओके. रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या खाली जर आपण अप्लाइड केलेली फ्रिक्वेन्सी असेल तर पॅरलल सर्किटचा जो रेझोनन्स आहे तो इंडक्टिव्ह असतो. आणि आपण अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी ही रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या वरती असेल तर पॅरलल सर्किटचा रेझोनन्स हा कॅपॅसिटिव्ह असतो. ओके. फिगर 3.8.3 ए मध्ये पहा, व्हेरिएशन इन इम्पिडन्स ऑफ पॅरलल रेझोनन्स सर्किट. इथे पहा सेंटरमध्ये एफ आर म्हणजेच रेझोनन्स फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि आपण अप्लाय करतोय ती ही फ्रिक्वेन्सी हर्ट्झमध्ये. ओके. आपण अप्लाय करतोय सोर्स व्होल्टेजसोबत असणारी फ्रिक्वेन्सी आपण जी अप्लाय करतोय ती फ्रिक्वेन्सी नॉर्मल एफ असेल हर्ट्झमध्ये आणि सेंटरला जी दाखवलेली आहे ती रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आता आपण अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी ही रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या बिलो म्हणजे खाली म्हणजे मागे असेल तर सर्किट कसा असतो, इंडक्टिव्ह. आणि आपण अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी एफ आर, ओके, रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या वर असेल, अबाव असेल, पुढे असेल तर कॅपॅसिटिव्ह सर्किट बनतो. ओके. तर इथे पहा झेड डी टोटली इम्पिडन्स वर्सेस अप्लाइड फ्रिक्वेन्सी एफ हर्ट्झ बद्दलचा हा व्हेरिएशन दाखवलेला आहे. ठीक आहे. इम्पिडन्स इज मॅक्झिमम अँड रेझिस्टिव्ह ॲट रेझोनन्स. इम्पिडन्स हा मॅक्झिमम असतो अँड रेझिस्टिव्ह ॲट रेझोनन्स, आणि रेझोनन्सच्या वेळी तो काय असतो, रेझिस्टिव्ह असतो. ठीक आहे. व्हेरिएशन इन इम्पिडन्स ऑफ पॅरलल रेझोनन्स सर्किट. फिगर बी मध्ये पहा, व्हेरिएशन इन करंट ऑफ पॅरलल रेझोनन्स सर्किट. आता करंटचं सुद्धा इथे व्हेरिएशन दिलेलं आहे. ओके. पॅरलल रेझोनन्स सर्किट असताना करंट कसा असतो, करंट इज मिनिमम ॲट रेझोनन्स. करंट काय असणार आहे, मिनिममच असणार आहे रेझोनन्सच्या वेळी. ठीक आहे. आता इथे पहा सर्किट इंडक्टिव्ह असताना करंट हा मॅक्झिमम आहे, परंतु जशी आपण फ्रिक्वेन्सी वाढवत जाऊ तसं करंट काय होतं, डिक्रीज होतं आहे. वेन एव्हर वी गोइंग टू इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी द करंट इज गोइंग टू डिक्रीज ॲट नियर टू दी रेझोनंट फ्रिक्वेन्सी एफ आर. ओके. Figure 3.8.3 A and B shows the variation of impedance versus frequency and current. Okay. Syllabus topic 3.8.3 current and voltage. Current and voltage. Parallel resonance is the condition of maximum impedance or minimum admittance. Parallel resonance is the condition, ही एक स्थिती आहे मॅक्झिमम इम्पिडन्सची किंवा मिनिमम ॲडमिटन्सची. ॲडमिटन्स म्हणजेच कॅपिटल वाय, इट इज द रेसिप्रोकल ऑफ इम्पिडन्स 1/z. हेन्स द सोर्स करंट इज मिनिमम. म्हणून जो सोर्स करंट आहे तो मिनिमम असतो ॲट रेझोनन्स फ्रिक्वेन्सीला अँड इट इज गिवन बाय I इक्वल्स टू V डिवायडेड बाय L/CR. एक्सप्रेशन नंबर 3.8.13 वेअर L/CR इक्वल्स टू ZD. ओके. The variation in the circuit current with frequency is shown in figure 3.8.3b. The parallel resonance is often called as current resonance. Parallel resonance ला केव्हा केव्हा म्हणजे often म्हणजे नेहमीच बोलवतात करंट रेझोनन्सच्या नावाने, बिकॉज द करंट सर्क्युलेटिंग बिटवीन द टू ब्रांचेस इज मेनी टाइम हायर दॅन दॅट सोर्स करंट आय. ओके. ठीक आहे. करंट रेझोनन्स असे सुद्धा संबोधतात, बोलवतात, कारण की करंट सर्क्युलेटिंग बिटवीन द टू ब्रांचेस, दोन ब्रांचेसमध्ये करंट जो प्रवाहित होतोय, सर्क्युलेट होतोय, इज मेनी टाइम्स हायर, तो काही वेळा म्हणजेच अधिक वेळा काय असतो, हायर असतो. कोणापेक्षा, दॅन द सोर्स करंट आय. सोर्स व्होल्टेज व्ही अँड द सोर्स करंट आय आर इन फेज विथ इच अदर ॲट रेझोनन्स. सोर्स व्होल्टेज व्ही जो आहे तो सोर्स करंट आयला कसा असतो, आर इन फेज, दोन्ही एकमेकाच्या स्थितीमध्ये असतात, एकमेकाच्या टप्प्यामध्ये असतात, विथ इच अदर ॲट रेझोनन्स, रेझोनन्सच्या वेळी. अँड दे कॅन बी एक्सप्रेस्ड बाय द फॉलोविंग एक्सप्रेशन, आणि त्यांना आपण खालील एक्सप्रेशनद्वारे एक्सप्रेस करू शकतो, सादर करू शकतो. व्ही इक्वल्स टू व्ही एम साइन 2π/FRT, म्हणजेच व्होल्टेजचं एक्सप्रेशन आहे व्ही इक्वल्स टू व्ही एम साइन 2π/FR. 2π/FRच्या ऐवजी इथे काय येईल, ओमेगा आर टी. आय इक्वल्स टू आय एम साइन 2π/FRT, वेअर ॲज आय एम इक्वल्स टू व्ही एम अपॉन झेड डी. जेव्हा की आय एम म्हणजेच
पीक करंट जो आहे, मॅक्झिमम करंट जो आहे तो कसा असेल, पीक व्होल्टेज मॅक्झिमम व्होल्टेज डिवायडेड बाय डायनामिक इम्पिडन्स. Figure 3.8.4 shows the waveform of source voltage and source current at resonance. हे पहा, सोर्स व्होल्टेज आणि सोर्स करंटची वेव्हफॉर्म दाखवलेली आहे रेझोनन्स सर्किट असताना. ओके, दोन्हीचाही 0 क्रॉस ओव्हर सेम आहे. तर पाहू शकता 180 डिग्रीला दोन्हीही व्होल्टेज आणि करंटची वेव्हफॉर्म हे काय होतात, क्रॉस होत आहेत. आणि दोन्हींचा टाईम पिरियड एकच आहे, सायकलसुद्धा एक आहे. मॅग्निट्यूड फरक असू शकतो. व्ही व्होल्टेजची मॅग्निट्यूड मॅक्झिमम आहे, इथं पाहू शकता व्ही व्होल्टेज मॅक्झिमम आहे. करंट रेझोनन्सच्या वेळी अत्यंत कमी असतो, जो की व्ही डिवायडेड बाय झेड डी. इथे दाखवलेला आय एम इक्वल्स टू व्ही डिवायडेड बाय झेड डी, एफ इक्वल्स टू एफ आर रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या वेळी. फिगर 3.8.4 सोर्स व्होल्टेज अँड सोर्स करंट ऑफ पॅरलल रेझोनन्स सर्किट ॲट रेझोनन्स. दोन्हीही एकाच फेजमध्ये आहेत, एकाच स्थितीमध्ये आहेत, एकाच टप्प्यामध्ये आहेत. Syllabus topic 3.8.4 phase angle of parallel resonance circuit. Phase angle of parallel resonance circuit. Parallel resonance circuit चा phase angle कसा असतो? As mentioned earlier, याच्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे the parallel resonance circuit is inductive below the resonance frequency. Okay, resonance frequency च्या खाली parallel circuit हा inductive असतो. Therefore, the phase angle phi between V and I varies between -90 degree to 0 degree. ओके, त्यामुळे जो फेज अँगल फाय आहे व्होल्टेज आणि करंटमधला तो -90 डिग्री टू 0पर्यंत काय होतो, व्हॅरी होतो. सर्किट ज्यावेळी इंडक्टिव्ह असतो, सर्किट केव्हा इंडक्टिव्ह असतो, आपण अप्लाय केलेली ही फ्रिक्वेन्सी एफ ही रेझोनन्स फ्रिक्वेन्सी एफ आरच्या खाली म्हणजे च्या मागे किंवा त्याच्या लेस असेल त्यावेळी सर्किट हा इंडक्टिव्ह असतो. ओके, त्यावेळी फेज अँगल हा -90 कडून 0 कडे जात असतो. ओके, ॲट एफ इक्वल्स टू एफ आर. मग एफ इक्वल्स टू एफ आर ज्यावेळी आपण अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी एफ ही रेझोनन्स फ्रिक्वेन्सी एफ आर इथं येईल, म्हणजेच बरोबर एफ इक्वल्स टू एफ आर होईल. त्यावेळी काय होणार आहे, ॲट एफ इक्वल्स टू एफ आर द सर्किट इज प्युअरली रेझिस्टिव्ह. त्यावेळी सर्किट हा प्युअरली रेझिस्टिव्ह म्हणून काम करेल. ओके, देअरफॉर द फेज अँगल फाय इज 0. त्यावेळी फेज अँगल फाय काय असणार आहे, 0 असणार आहे. फॉर ऑल फ्रिक्वेन्सीज अबाव द रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. ओके, रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या वरती सर्व फ्रिक्वेन्सीसाठी दिस सर्किट इज कॅपॅसिटिव्ह. हे सर्किट काय असेल, कॅपॅसिटिव्ह. देअरफॉर द फेज अँगल फाय व्हॅरीज बिटवीन 0 टू +90 डिग्री. ओके, त्यामुळे फेज अँगल फाय जो आहे तो 0 अंशापासून +90 अंशापर्यंत काय होईल, व्हॅरी होईल विथ चेंज इन फ्रिक्वेन्सी ॲज शोन इन फिगर 3.8.5. ओके, इथे पाहू शकतो रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या बिलो सर्किट इंडक्टिव्ह म्हणून काम करेल. एफ इक्वल्स टू एफ आर म्हणजेच अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी एफ आणि रेझोनन्स फ्रिक्वेन्सी एफ आर हे दोन्ही ज्यावेळी एक असतील त्यावेळी सर्किट रेझिस्टिव्ह असेल. आणि अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी पुढे रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या पुढे जशी जाईल त्यावेळी सर्किट हे कॅपॅसिटिव्ह असेल. ओके, फिगर 3.8.5 व्हेरिएशन इन फेज अँगल ऑफ ए पॅरलल रेझोनन्स सर्किट. सिलेबस टॉपिक 3.8.5 व्हाय इज द पॅरलल सर्किट कॉल्ड अ रिजेक्टर सर्किट. ओके, रिजेक्ट करणे म्हणजे नाकारणे. ओके, पॅरलल सर्किटला रिजेक्टर सर्किटसुद्धा म्हणतात. नाकारतो तो, काय नाकारतो पहा, ॲट रेझोनन्सच्या वेळी द पॅरलल सर्किट ऑफर्स मॅक्झिमम इम्पिडन्स. ओके, पॅरलल सर्किट तर मॅक्झिमम इम्पिडन्स ऑफर करतो, देऊ करतो. इम्पिडन्स म्हणजे प्रतिबाधा. दिस इज एक्झॅक्टली ऑपोजिट टू द बिहेवियर ऑफ सिरीज सर्किट ॲट रेझोनन्स. ओके, हे एक्झॅक्टली विरोधी आहे. एक्झॅक्टली म्हणजे बरोबर विरोधी आहे कुणाच्या, बिहेवियर ऑफ सिरीज सर्किट ॲट रेझोनन्स. ओके, सिरीज सर्किट ज्यावेळी रेझोनन्स असतो त्यावेळी त्याच्या वागणुकीच्या बिहेवियरच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. ओके, पॅरलल सर्किट काय करतो, मॅक्झिमम इम्पिडन्स ऑफर करतो रेझोनन्सच्या वेळी. सो म्हणून इफ द पॅरलल सर्किट इज कनेक्टेड इन सिरीज विथ ॲन AC सोर्स. पॅरलल सर्किट AC सोर्सच्या सिरीजमध्ये कनेक्ट केले असता इट विल ऑफर इन्फानाइट इम्पिडन्स. ओके, तो काय करेल, ऑफर करेल, देऊ करेल इन्फानाइट इम्पिडन्स. इन्फानाइट म्हणजे अगणित, माहीत नसलेला. इन्फानाइट इम्पिडन्स ऑफर करेल ॲट एफ इक्वल्स टू एफ आर फ्रिक्वेन्सी रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या वेळी. अँड विल नॉट अलाव सिग्नल ऑफ दिस फ्रिक्वेन्सी. आणि हे सिग्नल काय, हे फ्रिक्वेन्सी काय करतात, सिग्नल अलाव करत नाहीत. अलाव म्हणजे परमिशन देत नाहीत टू पास थ्रू द आउटपुट. ओके, आउटपुटकडून पास होण्यासाठी हे फ्रिक्वेन्सी काय करतात, म्हणजेच रेझोनन्स फ्रिक्वेन्सी काय करतात, सिग्नलला अलाव करत नाहीत, परवानगी देत नाहीत. इन अदर वर्ड्स, दुसऱ्या शब्दामध्ये इट रिजेक्ट्स, ते नाकारतात द रेझोनन्स फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट. ओके, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट जे आहेत, सहघटक आहेत, सहगुणक आहेत, ते काय करतात, सिग्नलला नाकारतात, रिजेक्ट करतात.
Therefore the parallel circuit is also called as the rejector circuit. म्हणून पॅरलल सर्किटला रिजेक्टर सर्किट सुद्धा म्हणतात. सिलेबस टॉपिक 3.8.6 क्यू फॅक्टर क्वालिटी फॅक्टर ऑफ द पॅरलल सर्किट. आपण क्वेश्चन नंबर 14 इथे अराइज होतो. ओके, द क्वेश्चन नंबर 14 इज अराइज हियर ऑन द टॉपिक 3.8.6 क्यू फॅक्टर ऑफ द पॅरलल सर्किट in MSBT exam summer 9, winter 10, winter 14, summer 15, winter 15, summer 16. The question is asked on this topic many time. Definition of quality factor Q factor. The quality factor Q is defined as, okay, quality factor Q ची परिभाषा अशी करू शकतो की द व्होल्टेज मॅग्निफिकेशन, व्होल्टेज विस्तृतीकरण, मॅग्निफिकेशन म्हणजे विस्तृतीकरण, मोठेकरण फॉर द सिरीज LRC सर्किट. Similarly we can define the quality factor of a parallel circuit as the current magnification. ओके, सिरीज सर्किटमध्ये व्होल्टेजचं मॅग्निफिकेशन होतं आहे आणि पॅरलल सर्किटमध्ये करंटचं मॅग्निफिकेशन होतं आहे प्रोव्हाइडेड ॲट रेझोनन्स. ओके, नोट दॅट, हे लक्षात ठेवा की इवन दो द रिझल्टंट करंट आय इज मिनिमम. ओके, हे लक्षात ठेवा की रिझल्टंट करंट आय काय असणार आहे, हा जरी मिनिमम असला ॲट रेझोनन्स द ब्रांच करंट IL अँड IC आर व्हेरी लार्ज. ओके, रिझल्टंट करंट आय हा अत्यंत कमी असला तरी ब्रांच करंट IL अँड IC हे अतिशय जास्त असतात. ॲज शोन इन फिगर 3.8.2 फेजर डायग्राम ऑफ पॅरलल सर्किट. फेजर डायग्राम पॅरलल सर्किटची फिगर 3.8.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे ॲज द पॅरलल सर्किट मॅग्निफाईज द करंट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज करंट रेझोनन्स सर्किट. ओके, पॅरलल सर्किट काय करतो, मॅग्निफाईज करतो, विस्तृत करतो करंटला. इट इज ऑल्सो कॉल्ड, म्हणून याला करंट रेझोनन्स सर्किटसुद्धा म्हणतात. एक्सप्रेशन फॉर द क्यू फॅक्टर इक्वल्स टू करंट मॅग्निफिकेशन, क्यू इक्वल्स टू करंट थ्रू द इंडक्टिव्ह ब्रांच डिवायडेड बाय रिझल्टंट करंट आय. ओके, क्वालिटी फॅक्टर क्यू ऑफ ए पॅरलल सर्किट is defined as Q equals to current through inductive branch divided by resultant current I equals to IL divided by I. Okay, but परंतु IL म्हणजेच काय, V divided by ZL equals to V divided by वर्गमुळात R² plus omega square L square. From equation 3.8.5 R² plus omega square L square equals to L by C. ओके, पुन्हा ही टर्म काय असेल, R² plus omega square L square काय असेल, L divided by C. ओके, देअरफॉर IL, म्हणून IL काय असेल, V divided by वर्गमुळात L छेद C. एक्सप्रेशन नंबर 3.8.15 द रिझल्टंट करंट I equals to V divided by ZD, dynamic impedance ZD equals to V divided by L divided by C into R. Okay, 3.8.16 expression number 3.8.16 substituting IL and I into equation 3.8.16 we get. Okay, IL आणि I इक्वेशन नंबर 3.8.16 मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर आपणाला मिळेल Q equals to V divided by under root L by C into L upon CR total divided V equals to 1 upon R under root L by C. 3.8.17 this is the expression for Q factor of parallel circuit. It is same as the expression for Q factor of the series circuit. Syllabus topic 3.8.7 effect of Q on bandwidth. ओके, इफेक्ट ऑफ Q ऑन बँडविड्थ. बँडविड्थ म्हणजे एक पट्टा असतो फ्रिक्वेन्सीचा, ठीक आहे, एक संच असतो बँडविड्थ. त्या बँडविड्थवरती काय परिणाम होतो क्वालिटी फॅक्टर Qचा, द पॅरलल रेझोनन्स कर्व बिकम्स शार्पर. पॅरलल रेझोनन्स कर्व जी आहे ती शार्पर होते विथ इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ Q. जशी आपण Qची व्हॅल्यू, क्वालिटी फॅक्टर Qची व्हॅल्यू वाढवू तशी पॅरलल रेझोनन्सचा जो कर्व आहे तो शार्प होतो, अधिक टोकाचा होतो. देअरफॉर द बँडविड्थ डिक्रीजेस. अशाने फ्रिक्वेन्सीची जी बँडविड्थ आहे, पट्टा जो आहे तो काय होतो, संच जो आहे तो कमी होतो विथ इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ Q. ओके, विथ इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ Q. Qची व्हॅल्यू जसजसे वाढवेल तसतसे बँडविड्थ काय ते डिक्रीज होते. द सेम कन्क्लुजन्स can be drawn from the expression of bandwidth, that is BW, bandwidth equals to FR divided by Q. जशी Qची व्हॅल्यू आपण वाढवू तशी रेझोनन्स फ्रिक्वेन्सीसुद्धा कमी होते आणि बँडविड्थसुद्धा कमी होतं. फिगर 3.8.6 shows the effect of Q on the bandwidth of a series resonance circuit. Figure 3.8.6 shows the effect of Q. Qचा परिणाम, क्वालिटी फॅक्टरचा परिणाम बँडविड्थवरती कसा असतो पहा. ओके, फिगर 3.8.6 इफेक्ट ऑफ Q ऑन बँडविड्थ ऑफ पॅरलल रेझोनन्स सर्किट. इथे पाहू शकता बँडविड्थ मोठी आहे. ओके, F1, FR आणि F2, लार्ज Q, स्मॉल बँडविड्थ. ओके, Q लार्ज आहे म्हणजेच क्वालिटी फॅक्टरचं Q याची किंमत जर लार्ज असेल तर स्मॉल बँडविड्थ होतो. ओके, स्मॉल Q लार्ज बँडविड्थ. आणि इथे पहा
क्यूची किंमत कमी असेल तर बँडविड्थ कसा असतो, मोठा असतो, लार्ज असतो. ओके. सिलेबस टॉपिक 3.8.8 मॅग्निफिकेशन इन पॅरलल रेझोनन्स सर्किट. मॅग्निफिकेशन म्हणजे विस्तृतीकरण. पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये विस्तृतीकरण कसं होतं करंटचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके. Syllabus topic 3.8.8 we will learn in next video, next lecture. So for the next lecture, next video, keep watching SRG Technical. And in this video, what are the things we have learned? We can see once again. Syllabus topic 3.8 resonance in parallel RLC circuit. Parallel RLC circuit चा रेझोनन्स आपण इथे पाहतोय. ओके. इथे पाहू शकतो द कंप्लीट फेजर डायग्राम ॲट रेझोनन्स. कंप्लीट फेजर डायग्राम रेझोनन्सच्या वेळी काय असते. ओके. इम्पिडन्स ट्रँगल, आर एल सिरीज सर्किटचा इम्पिडन्स ट्रँगल. ओके. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी एफ आर. सिलेबस टॉपिक 3.8.1 रेझोनन्स फ्रिक्वेन्सी एफ आर. Okay, Fr equals to 1/2 pi under root LC. This is the final expression for the parallel circuit, resonance circuit. Okay, Fr equals to 1/2 pi under root LC. Syllabus topic 3.8.2 dynamic impedance at resonance ZD आपण पाहिला. Okay, properties of dynamic impedance. Syllabus topic 3.8.3 current and voltage waveform आपण पाहिलात. Syllabus topic 3.8.4 phase angle of parallel resonance circuit. फेज अँगल आपण पाहिला पॅरलल रेझोनन्स सर्किटसाठी. सिलेबस टॉपिक 3.8.5 वाय इज द पॅरलल सर्किट कॉल्ड अ रिजेक्टर सर्किट. ओके. वाय इज द पॅरलल सर्किट इज ऑल्सो कॉल्ड अ रिजेक्टर सर्किट. 3.8.6 क्यू फॅक्टर ऑफ द पॅरलल सर्किट. And syllabus topic 3.8.7 effect of Q on bandwidth. Okay, these are the points we have discussed in this video. Next syllabus topic 3.8.8 magnification in parallel resonance circuit we will going to learn in next lecture, next video. So for the next lecture, next video, keep watching SRG Technical, and thanks for watching this video.